आजपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे। हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत धार्मिक महत्त्व आहे। या महिन्यात महालक्ष्मीचे गुरुवार व्रत करण्याची प्रथा आहे। तसेच भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते। हा महिना श्रीकृष्णाला समर्पित असतो। तसेच दत्त जयंती सुद्धा याच महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते। त्यामुळे दान धर्म पुण्य करण्याचे या महिन्यात विशेष फळ मिळते। या महिन्यात केलेल्या व्रत आणि दान पुण्याचे शुभ फळ भगवान आपल्याला देतात। त्यामुळे अनेक जण मार्गशीर्ष महिन्यात सात्विक आहार घेऊन व्रत आणि पूजा करतात। या महिन्यात महालक्ष्मी देवीची पूजा करण्याचे देखील विशेष महत्त्व मानले जाते। मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत आणि पूजा केली जाते। यामुळे देवीची कुटुंबावर कृपा राहते असे मानले जाते। आज शुक्रवार 21 नोव्हेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होईल। हा महिना धार्मिक पूजापाठ आणि विधींसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी देवी महालक्ष्मीचे व्रत करण्याची पद्धत आहे। यंदा मार्गशीर्ष मध्ये एकूण 4 गुरुवार आहेत। पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा 27 नोव्हेंबरला असणार। मार्गशीर्ष महिन्यात विवाहित महिला महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करतात। मार्गशीर्ष महिन्यात जितके गुरुवार येतील त्या गुरुवारी व्रत करून देवी महालक्ष्मीची चौरंगावर पूजा मांडली जाते। त्यानंतर व्रताची कथा वाचून आरती करतात व देवीला गोड नैवेद्य दाखवून व्रत सोडतात। शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते। 7 सुवासिनी स्त्रियांना घरी बोलावून त्यांना शृंगाराचे सामान, महालक्ष्मी व्रताचे कथापुस्तक व फळ ओटीत घालून त्यांना नमस्कार केला जातो आणि त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत पूर्ण होते।